हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगाचे चिले. त्यासाठी आपणास लागणार आहे 2 कप मूग, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, मिरच्या 3-4 आणि जिरे. हे सर्व मिश्रण तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. डोश्यासाठी आपलं जसं असतं की तसं ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, ॲज पर युअर चॉईस तुम्ही करू शकता जसं तुम्हाला हवं तसं. मिश्रणमध्ये थोडंसं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी जशी हवी तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मिश्रण झाल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ घालू शकता. मीठ घालून थोडंसं ते मिक्स करून साईडला ठेवून द्या. त्यानंतर आपल्याला चटणी बनवायची आहे. यासाठी थोडंसं खोबरं, ओलं नारळ, 2-3 मिरच्या, कोथिंबीर चिरलेली आणि थोडेसे जिरे असे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये 7-8 तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही शेंगदाणे घालू शकता. स्किप केले तरीही चालेल. हे असे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. चटणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही खूप बारीक, खूप मोठी किंवा जशी तुम्हाला आवडेल तशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला द्यायची आहे फोडणी. त्यासाठी तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे. गॅस बंद करून त्याच्यामध्ये हिंग घालायचा आहे थोडा. चांगलं व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण, ती फोडणी तुम्हाला चटणीमध्ये घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅटरमध्ये जर तुम्हाला वाटत असेल मीठ कमी आहे तर मीठ करा. माझ्या इथे थोडंसं बॅटरमध्ये मीठ कमी होतं म्हणून मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर तवा चांगला तापवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून थोडासा टिश्यू पेपरनी किंवा कॉटनच्या कपड्याने तवा चांगला पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅटर स्प्रेड करायचं आहे. जसे तुम्हाला हवे पातळ, जाड तसे तुम्ही करू शकता. हे मी माझ्या बाळासाठी बनवत होते, सो मी थोडंसं इथे जाडसरच बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता. थोडंसं एका साईडने थोडंसं भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून तोही भाजायचा आहे व्यवस्थित. आणि असा झालेला आहे तुमचा मूग चिला तयार. थँक्यू.